बायको वयाने छोटी असलीच पाहिजे असा न्यूनगंड करून घेतलेला आहे. जर ह्याच्यामुळे कसं आहे की जेव्हा आपला विवाह ठरतो त्यावेळेला तो पुरुष आपल्यापेक्षा 3-4 वर्ष 5 वर्ष कधी कधी 10 वर्ष लहान बायको म्हणजे लहान वयातली मुलगी बायको म्हणून स्वीकारतो आणि साहजिकच त्यांचा म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार सुखी संसार चालू असतो आणि कुठेतरी एखाद्या दिवशी 70च्या आसपास आयुष्य गेलं की तो पुरुष नावाचा माणूस असतो तो निघून जातो आणि मग ती बाई एकटी राहते आणि तिला तिचं एकल्यत्व जगणं असते. सिंगल पॅरेंट्स म्हणून तिला सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तर हे जे प्रमाण आपल्याला कमी करायचं असेल तर आधुनिक म्हणजे काळातल्या मुलांना म्हणजे विवाह इच्छुक आहेत आणि म्हणजे विवाहाच्या उंबरठ्यावर बोल्यावर चढणार आहेत त्यांनी जर आपल्या पश्चात आपल्या बायकोला वैधत्व येऊ नये आणि आपल्या मागे जास्त काळ जगायचं वेळ येऊ नये हे जर मनातून वाटत असेल तर त्यांनी आपल्या जोडीदाराची म्हणजे लग्न करताना जोडीदाराची निवड करताना आपल्या संस्कृतीनुसार जी लहान असणारी बायको ते म्हणजे विधवा कसा जात ती एक तर समाजामध्ये 3-4 वर्ष 5 वर्ष लहान बायको करतात आणि तिच्यापेक्षा 4-5 वर्ष आधी मरून जातात. त्याच्यामुळे त्या बाईच्या नशिबी एक कमीत कमी 8-10 वर्षाचं वैधव्य जीवन जगणं येतं आणि ते त्या काळात फार मुश्किलचं आहे. मग त्या काळात तिला 10 वर्ष त्याच्यानंतर काढणं अवघड आहे, खूप अवघड आहे. मग खरंच जर हे प्रमाण कमी करायचं असेल तर आजच्या पुरुषांनी म्हणजे विवाह इच्छुक मुलांनी असा निर्णय घ्यायला पाहिजे की जोडीदाराची निवड करताना आपल्या वयाच्या बरोबरीचा जोडीदार असावा, नाही तर याही पुढे जाऊन सांगावं असं वाटतं की एखादं 2 वर्ष ती आपल्यापेक्षा मोठी असेल तरी चालतं. ह्याचा परिणाम काय होईल की तिच्या आयुष्यात येणारं विधवापणाचं जे लाईफस्पॅन असेल 5 वर्षाचा 8 वर्षाचा 10 वर्षाचा तो निश्चितच आपण एक 5-7 वर्षांनी कमी करू शकतो. आणि ह्याची आता सुरुवात झालेली आहे, बरेच लोक करत आहेत. त्यांनी कुठेतरी आपल्या जोडीदाराचा विचार केला असेल. अपेक्षा आहे की पुढेही असं घडावं आणि महिलांच्या आयुष्याला येणारं वैधव्यपण पुरुषांच्या हातात आहे. त्यांनी जोडीदाराची निवड करताना निश्चितच आपल्या बरोबरीचा तरी करावा. याच्याही पुढे जाऊन 2 वर्ष 3 वर्ष मोठी असेल बायको तरी तिचा स्वीकार करावा. निश्चित मॅडम, कारण तुम्ही जे आता आमच्याशी संवाद साधला त्याच्यातून नक्कीच असं कळालं की जेव्हा लग्न करायचं असेल जेव्हा जोडीदार निवडायचा तर मुलांनीच तो विचार करायला पाहिजे. कारण आपण ज्या बायकोवर एवढं अतोनात प्रेम करतो, मुलं बाळ संसार वगैरे आणि तिला सोडून जातो तर मग तिच्यावर जो त्यांच्या पश्चात जो काळ तिच्यावर अवघड येणार आहे ते येऊच नाही ह्याच्यासाठी अगोदरच येऊच नाही आपण नाही म्हणू शकत, पण तो काळ जे 7-8-10 वर्ष 15 वर्षाचा असतो तो निश्चितच आपण कमी करू शकतो. धन्यवाद मॅडम.